Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gaunde with you again. प्रबंधक रजिस्ट्रार ग्राहक मंच डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम मध्ये ही जी वॅकन्सी आउट झालेली आहे एमपीएससी थ्रू त्याबद्दल अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये. तर सगळ्यात आधी मी कोर्स बद्दल सांगू शकते की प्रबंधक रजिस्ट्रार ग्राहक मंच ज्युडिशियल विंग्स ऍपवर हा कोर्स मी अपलोड केलेला आहे. हा कोर्स लॉन्च झालेला आहे आणि सिव्हिल प्रोसिजर कोड हा पहिला विषय तुमचा सुरू झालेला आहे आणि आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सुरू होणार आहे लगेचच. सर रजिस्ट्रार डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम मध्ये आपल्याला ही पोस्ट आहे 20 जागेसाठी ही वॅकन्सी आहे. सर्वप्रथम या वॅकन्सीसाठी फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती ती 28 मे होती आणि आता डेट नाही आहे, समोर एक्सटेंड नाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे सगळ्यांचे फॉर्म भरून झालेले आहे असं मी इथे गृहीत धरते आणि तुम्हाला पुढील अभ्यासक्रमासाठी मी नक्कीच इथे मार्गदर्शन करते. सो याचं जे ड्युरेशन आहे बॅचचं ते 1 वर्ष आहे, कारण अजून याचा सिलेबस ऑफिशियली एमपीएससीने डिक्लेअर नाही केला आपल्याकडे, बट आपल्याला सिलेबस 70 to 80% माहीतच असतो. त्यामुळे आपण अभ्यास सुरू केलेला आहे आणि सिलेबस दिल्यानंतर आपल्याकडे अजिबात वेळ नसतो एवढा सगळा अभ्यास करण्यासाठी. अगेन ही एमपीएससीची पोस्ट आहे, याच्यामुळे याचा सिलेबस जास्त राहणार आहे. दिस इज नॉट द जेएमएफसी पोस्ट. जेएमएफसी मध्ये एक मोजका प्रोसिजरल सिलेबस असतो, इथे मात्र वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट तुम्हाला दिलेले असतात. प्रिलिमिनरी एक्झामिनेशन होणार आहे, कुठल्याही प्रकारे मेन्स एक्झामिनेशन नाही आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स एक्झामिनेशन असं इथे नाही, प्रिलिम्स आणि ओनली इंटरव्ह्यू इथे होत असतो. यामध्ये कोर्समध्ये तुम्हाला 1 वर्षाचं ड्युरेशन त्याकरिता दिलेलं आहे की एक्झाम जर कुठे एक्सटेंड झालेली असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल आणि परत ऍडमिशन घेण्याची गरज पडणार आहे. माझ्या क्लासेसची अगदी नॉमिनल फीज असते, जे की कुठलाही एक साधारण व्यक्ती सुद्धा, साधारण विद्यार्थी सुद्धा अफोर्ड करू शकेल. त्यातही तुम्हाला जर ऍपवर ऍडमिशन घेणं पॉसिबलच नसेल फायनान्शियल कंडिशनमुळे, तर तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता. क्लासेसचा नंबर दिलेला आहे. टार्गेट क्लासेसचा प्रोफेशनली किंवा बिझनेस हा माझा टार्गेट नाही आहे डेफिनेटली. ओके, त्यामुळे तुम्ही फीज बघू शकता की अगदी कमी फीज मध्ये मी तुम्हाला इथे कोर्सेस अवेलेबल करून देते आणि व्हॅलिडिटी ही 1 वर्षाची देते. टेस्ट पेपर आहे, याच्यामध्ये एमसीक्यूज आहे. प्रत्येक ऍक्टचे तुम्हाला एमसीक्यूज आणि नंतर लास्टला टेस्ट पेपर मिळतील. अशा एक्झाम्सला कुठल्याही प्रकारे नोट्स वापरायचे नसतात, ओनली बेअर ऍक्ट मधूनच आपल्याला रीड करायचं असतं आणि अभ्यास करायचा असतो. ईच अँड एव्हरी सेक्शन्स तुम्हाला लेक्चर्स मध्ये कव्हर केला जाईल आणि त्याची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी करून तुमच्यासोबत डिस्कशन केलं जाईल की तुम्हाला याची कन्सेप्ट क्लिअर आहे का, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपरली कळल्या का, प्रोव्हिजन्स लक्षात आले का, तर आपण पुढे जाणार आहोत. तर सेक्शन्सचे एक्सप्लेनेशन राहील, लाईव्ह लेक्चर, लाईव्ह डिस्कशन राहील अँड रेकॉर्डेड लेक्चर्स ऍपवर उपलब्ध राहील. ते तुम्ही तिथे मल्टिपल टाइम कितीही वेळा वर्षभर पाहू शकता, त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. आता सगळ्यात महत्वाचं आहे की मॅम सिलेबस काय आहे. तर कोर्सेस बद्दल मी सांगितलंय, कोर्स सुरू झालेला आहे आणि अजून वेळ देतीये थोडा. सिव्हिल प्रोसिजर कोड सुरू आहे, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट सुरू करणार आहोत आम्ही उद्यापासून बॅचमध्ये. आणि फक्त मी सांगले आहेत की काही विद्यार्थ्यांच्या रिक्वेस्टवर 5 तारखेपासून आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट सुरू करणार आहोत, जो की आपण आजच सुरू करणार होतो. तर 5 तारखेला आपला कन्झ्युमर प्रोटेक्शन सुरू होणार आहे. किती? 5 तारखेला. 5 तारखेला तुमची ही मॉर्निंगची बॅच राहणार आहे, कारण की इंडस्ट्रियल कोर्ट ही बॅच ऑलरेडी इव्हिनिंगला चालू आहे. त्यामुळे तर ही जी बॅच असणार आहे ही मॉर्निंगला असणार आहे, त्यामुळे सकाळचा याचा टाइम तुमचा तुम्ही ठरवायचा. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारे लेक्चर लाईव्ह करणं होत नसेल तर यू कॅन जॉईन और यू कॅन वॉच द रेकॉर्डेड लेक्चर्स फ्रॉम दी ॲप. ओके, सो दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दी कोर्स. त्यामध्ये सगळं कव्हर केलं जाणार आहे, टेस्ट सिरीज, एमसीक्यू आणि ऑल सिलेबस. फक्त याच्यामध्ये सपोज जर रिझनिंग, मॅथमॅटिक्स वेगळा काही 10 मार्काचा सिलेबस असेल एमपीएससी कडनं नंतर देण्यात आला, तर तो सिलेबस मी इथे कव्हर करणार नाहीये. तरी सुद्धा त्याच्यातही काही माझ्याकडनं मदत झाली तर ती होईलच. ठीक आहे. त्यानंतर आता सेकंड वर येऊया की सिलेबस काय असणार आहे. सिलेबसवर ऑलरेडी मी एक व्हिडिओ तुमच्याकडे बनवून दिला होता आणि प्रॉपरली काही एक्सपेक्टेड सब्जेक्ट सांगितले होते. आता आधी एक अशी एक्झाम झाली होती, ही नाही पण कन्झ्युमरची एक्झामचं नोटिफिकेशन आलं होतं. त्यामध्ये एमपीएससीने आपल्याला काही सिलेबसही सांगितला होता. तर त्यानुसार जर कन्झ्युमर आणि बाहेर स्टेटच्या सुद्धा जर आपण एक्झाम्स घेतल्या कन्झ्युमरच्या, तर त्यामधून जर आपण एक एक्झामिनेशनचा सिलेबस प्रिझ्युम केला तर सगळ्यात महत्वाचं असतं की कॉमन प्लस स्पेशल लॉ
अँड प्लस जनरल नॉलेज. जनरल नॉलेज हे 10 ते 20 मार्कासाठी येतं. तर ह्या 10-20 मार्काला आपण थोडंसं बाजूला ठेवूया, कारण अजून याच्यावर काही कन्फर्मेशन नाही आहे. त्यामुळे आपण याच्यावर बोलणार पण नाही आणि आपला लॉ, माझं जे स्पेशालिटी आहे ती लॉ आहे, तर मी लॉवरच बोलणार. तर यामध्ये सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचा जो आपला सब्जेक्ट असतो दॅट इज कन्झ्युमर प्रोटेक्शन असतो. कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट. याच्यामध्ये 2019चाही कायदा आणि ऑल ओव्हर 1986चा जो कायदा आहे, तर 2019च्या कायद्यानुसार आपण जाऊ शकतो. 86चाही त्याच्यामध्ये काय अमेंडमेंट आहेत, काय प्रोसिजर आहेत, हे आपल्याला सगळं बघावं लागणार आहे. बट नाऊ आपण आता सध्या काय 2019चाच कायदा आपण यूज करत असतो आणि हाच तुम्हाला एमपीएससी सुद्धा अभ्यासक्रमाला देणार आहे, 1986चा नाही. ठीक आहे, हे पण तेवढंच महत्वाचं आहे, ते लक्षात घ्या. नाही तर काय होईल की 1986चा वाचत बसणार, कोणी सांगितलं नाही, कुठे माहिती नाही आणि 1986चाच अभ्यास करत बसणार. तर नाही, 2019चा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, दॅट इज कन्झ्युमर प्रोटेक्शनचा. त्यानंतर लिगल मेट्रोलॉजी ऍक्ट जो असतो तो तुम्हाला अत्यंत आवश्यक असतो कन्झ्युमर मॅटरसाठी. लिगल मेट्रोलॉजी, मी काही सब्जेक्ट काढले आहेत तुमचे, दॅट इज लिगल मेट्रोलॉजी ऍक्ट. मी शॉर्टमध्ये लिहिते, तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा ह्या सगळ्या पीडीएफ मी तुम्हाला आपल्या ट्युशनच्या जो क्लासचा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये मी सेंड करणार आहे. हा 2009चा कायदा आहे. ठीक आहे, त्यानंतर मी त्या दिवशी एसेन्शियल कमोडिटी सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड ऍक्ट जो आहे, मी शॉर्टमध्ये लिहिते अगेन, इंडियन स्टँडर्ड ऍक्ट. ओके, हा इंडियन स्टँडर्ड ऍक्ट सुद्धा तुम्हाला इथे येणार आहे. आय थिंक हा 2016चा आहे. सगळे नवीन कायदे आहेत, त्यामुळे इथे प्रॉपरली शिकणं याचा खूप गरजेचं आहे. कॉम्पिटिशन ऍक्ट ह्याही त्या दिवशी मी तुम्हाला सांगितला होता. कॉम्पिटिशन ऍक्ट खूप महत्वाचा आहे, 2002चा कायदा आहे हा. सगळे नवीन कायदे आहेत. त्यानंतर ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स ऍक्ट, मी ऑलरेडी एका लेक्चरमध्ये तुमच्यासाठी कव्हर केलेली आहे, बट तरी पण तुम्ही खूप मेसेज करत आहेत की प्रॉपर सिलेबस लिहून द्या म्हणून. मी इथे लिहून देते तुम्हाला. ड्रग्ज तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रत्येक वेळेस तुम्ही म्हणता की मला पीडीएफच द्या मॅडम, असं नसतं, एवढी मेहनत तुम्ही करू शकता. ठीक आहे की नाही. ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स जो ऍक्ट आहे तो इथे तुम्हाला दिलाय. हा 2006चाच असेल, नाही 1945चा ऍक्ट असेल. येस. नंतर 6वा जो ऍक्ट आहे तुमचा 6 नंबरचा, दॅट इज फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऍक्ट. हे सगळे मॅटर्स कन्झ्युमरचे आहेत. फूड सेफ्टी याचं सगळ्यांचं यांचं जे ज्युरिस्डिक्शन आहे ते कन्झ्युमरमध्ये येतं, दॅट इज अँड स्टँडर्ड ऍक्ट. ठीक आहे. त्यानंतर मी या स्क्रीनला स्मॉल करते म्हणजे तुम्हाला प्रॉपरली मी इकडे साईडला दिसेल आणि स्क्रीन दिसेल आणि तुम्हाला लिहिता येईल प्रॉपरली. 7वा आहे डेफिनेटली सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट. हा जो कायदा आहे तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे, सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट. आणि याचे रेकॉर्डेड व्हिडिओज जे आहेत ते ऑलरेडी मी ऍपमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केलेच आहे आणि आपण लाईव्ह पण घेणारच आहोत, डोंट वरी. 1930चा खूप इंटरेस्टिंग लॉ आहे, यू नो दॅट, जेएमएफसीला पण आहे. द रिअल इस्टेट ऍक्ट अँड रेग्युलेशन डेव्हलपमेंट सांगू शकत नाही, बट येण्याची शक्यता आहे. एवढं कन्फर्मेशन नाही देऊ शकत, बट हे बाकीचे ऍक्ट तर येणारच. रिअल इस्टेट ऍक्ट लिहिते मी फक्त तिथे शॉर्टमध्ये, जो की 2000 कितीचा असेल, 16चाच आहे. 9 मध्ये या इलेक्ट्रिसिटी. ओके, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ऍक्ट. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003चा कायदा आहे. त्यानंतर द इन्शुरन्स ऍक्ट येण्याची शक्यता असेल नसेल बघूया. इन्शुरन्स ऍक्ट आणि महाराष्ट्राचा काही स्पेशल लॉ असेल तर तोही येईल. आय थिंक मी त्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले. तर दोन्ही व्हिडिओज तुम्ही प्रॉपरली बघून घ्या. तर कन्झ्युमर प्रोटेक्शन हा 5 मेला आपण हा कायदा सुरू करतो आहे. थोडा मोठा कायदा आहे, त्यामुळे वेळ लागणार आहे. जवळपास 15-16 दिवस या कायद्याला लागतील आणि खूप महत्वाचं आहे. त्यामुळे याच्यातलं A to Z लाईक आपल्याला वर्ड टू वर्ड क्लिअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर लिगल मेट्रोलॉजी, इंडियन स्टँडर्ड, हे सगळे ऍक्ट आपल्याला एक एक करायचे आहेत. फीज अत्यंत कमी आहे, यू नो दॅट, त्यामुळे तुम्ही सहज ऍडमिशन घेऊ शकता. अशा प्रकारे इथे तुम्हाला मी काही लॉ दिलेले आहे. आणि दुसरं जो आहे दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. सगळ्यात महत्वाचं असतं की कॉन्स्टिट्यूशन सगळ्या एक्झाम्सला असतं, तर इथे सुद्धा आहे. आणि कॉन्स्टिट्यूशन हा 11 नंबरचा लॉ आपण लिहिते.
12ला सिव्हिल प्रोसिजर कोड आणि 13 आणि 14ला मी ऑप्शनमध्ये ठेवते दॅट इज कॉन्ट्रॅक्ट अँड लिमिटेशन. कॉन्ट्रॅक्ट लिमिटेशन येण्याची शक्यता आहे, पण हे दोन कंपल्सरी आहे. दॅट इज कॉन्स्टिट्यूशन तर ऑल ओव्हर कंपल्सरीच आहे. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की इथे मॅडम येईल का एवढे सब्जेक्ट वगैरे. याच्यापेक्षाही अजून सिलेबस ते वाढून देऊ शकतात 99%, पण हे एवढे ऍक्ट तुम्हाला कंपल्सरी येणे आहे. 1-2 मिस होऊ शकतात, पण तरीही आपण कन्झ्युमर प्रोटेक्शन झालं, लाईक आता याच्यामध्ये कंपल्सरी येणारे आहे दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. कंपल्सरी येणारे कॉन्स्टिट्यूशन म्हणजे याच्यामध्ये काही आपण हेच करू शकत. कॉन्स्टिट्यूशन येणार म्हणजे आपण तो सुरू करायला हरकत नाही. त्यानंतर कन्झ्युमर प्रोटेक्शन येणार म्हणजे येणार, सुरू करायला हरकत नाही. कॉन्स्टिट्यूशनलाच महिनाभर लागतो. कन्झ्युमर प्रोटेक्शन मी सांगितलं की 15 दिवस लागतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं इंडियन स्टँडर्ड ऍक्ट. कन्झ्युमर एक्झाम म्हटलं इंडियन स्टँडर्ड ऍक्ट, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड येणारच आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं फूड अँड सेफ्टी कंपल्सरी आहे कन्झ्युमरला. यालाही आपण कंटिन्यू करू शकतो एमपीएससी सिलेबस येईपर्यंत. आणि सेल्स ऑफ गुड्स ऍक्ट आणि इलेक्ट्रिसिटी आणि इन्शुरन्स हे कंपल्सरी. याच्याशिवाय कन्झ्युमरमध्ये कामच होऊ शकत नाही. तर मग याच्यामध्ये जर कन्झ्युमरमध्ये कामच होऊ शकत नसेल तर हे कायदे येणारच आहे. मग हे कायदे येणार तर आपण का वाट बघतोय? आपण अभ्यासाची सुरुवात करायला. फॉर्म भरला, सिलेबस माहिती आहे काय येणार आहे ते, तरीही आपण काय करणार आहोत की एमपीएससीचं वाट बघणार. एमपीएससीच्या नोटिफिकेशनची वाट बघणार. तोपर्यंत 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये एवढा सिलेबस आपला कव्हर होतो. देन काही कमी जास्त एमपीएससीनी केलं तर मग त्यानुसार आपण जाऊया. बट हे कंपल्सरीच आहे. कन्झ्युमर प्रोटेक्शन शिवाय कन्झ्युमरची एक्झामच होणार नाही. इलेक्ट्रिसिटी, सेल्स ऑफ गुड्स बेसिकच आहे. सेल ऑफ गुड्स कॉन्स्टिट्यूशन प्रत्येक एक्झामला असतं. त्यामुळे 5-6 कायदे आपण आता सुरू करायला बिलकुलच हरकत नाही. तर यानुसार आपण जाणार आहोत. आता याचा सगळ्यात महत्वाचा आहे की याचा अभ्यास आणि इंडस्ट्रियल कोडचा बॅचचा अभ्यास आपण एक सोबत कसा करायचा, तर त्याच्यावरही मी एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला बनवून देणार आहे. थोडंसं वाट बघावं लागेल तुम्हाला आजच्या दिवस. सेपरेटली आपण त्याला कव्हर करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही जॉईन करून सिव्हिल प्रोसिजर कोड, कॉन्स्टिट्यूशन आणि कन्झ्युमर प्रोटेक्शन हे कायदे सुरू करायला हरकत नाही. एकदा आपण एखाद्या पर्टिक्युलरली एन्व्हायरमेंटमध्ये जॉईन झालो किंवा एखाद्या पर्टिक्युलरली एन्व्हायरमेंटमध्ये आपण एक अभ्यासाची सुरुवात करायला लागलो तर आपल्याला फार गोष्टी इझी जातात. आपण फक्त विचारच करत राहिलो की माझं कसं होईल एमपीएससीचा सिलेबस येऊ द्या, तर डेफिनेटली डोंट टेक इट पर्सनली. बट मग तुमचे चान्सेस जे आहेत ते पोस्टला काढण्याचे ते फार कमी होतात. कारण आता सपोज एका बॅचमध्ये तुम्ही जर बघितलं तर यू नो दॅट विद्यार्थी इथे आहे 50-55 या बॅचेसमध्ये ऍडमिशन्स आहेत. मग ते 50-55 तुमच्यापेक्षा पुढे गेलेले असतात, कारण त्यांचं प्रॉपरली विथ द प्रॉपर गायडन्सनी ते पुढे गेलेले असतात आणि त्यांचा तेवढा जो अभ्यास आहे तो मागे पडलेला असतो. त्यामुळे विचार जास्त न करता अभ्यास सुरू करा. तुम्ही सेल्फ स्टडी करा, तुम्ही कुठल्याही प्रकारे जाऊ शकता, बट सुरुवात करणं खूप महत्वाचं असतं. तर सेल्फ स्टडी तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला वाचल्यानंतर कळत असेल आणि तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर येस डेफिनेटली. जर क्लासेस लावल्यानंतर तुमचे 4 तास कन्सेप्च्युअल क्लॅरिटीचे किंवा इकडे रेफरन्स बुकमध्ये वाचण्याचे तुमचा वेळ तिकडे कमी होत असेल, बट तुमच्याकडे वेळ असेल की दिवसभर तुमच्याकडे वेळ राहतो तर रेफरन्स बुक घ्या आणि देन बेराकला त्याला कनेक्ट करून तुम्ही वाचू शकता. प्रॉपरली सेल्फ स्टडी करणं गरजेचं असतं. सेल्फ स्टडी कसा करायचा याच्यावरही डेफिनेटली मी तुम्हाला मार्गदर्शन करणारच आहे. तर अशा प्रकारे याचा सिलेबस आपण डिवाइड केलेला आहे आणि कोर्स जो आहे तो लॉन्च केलेला आहे. यू कॅन टेक ऍडमिशन्स आणि कोणाला तेवढ्याही कमी फीचे इश्यूज असेल तर डेफिनेटली तुम्ही कॉल करू शकता, नो प्रॉब्लेम. त्यातही आपण ऍडजस्ट करू शकतो, नो प्रॉब्लेम. कारण शिक्षण आणि ज्ञान आणि फीचा याचा कुठल्याही प्रकारे संबंध इतका येत नाही आणि किंवा ती काही अट नसते शिक्षणासाठी. त्यामुळे हे तुम्हीही आणि आम्हीही टीचर्सनी पण हे तेवढं समजून घ्यायला हवं. सो डोंट वरी अबाउट दॅट. त्याची काळजी तुम्ही करणं योग्य नाही. आणि तिसरा पॉइंट हा की सिलेबसचे सध्या तुम्ही या सगळ्यांचे पीडीएफ्स डाउनलोड करून घेऊ शकता इंटरनेटवरून. सध्या बुक्स खरेदी नाही केले तरी चालेल. आणि जेव्हाही तुम्ही याचे पूर्ण बुक्स डाउनलोड करता तर तुम्ही याच्यामध्ये नोटिंग पण करू शकता जेव्हाही क्लास किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. बेराक्ट किंवा पण हा 2019चा कायदा आहे, त्या 19चा पीडीएफ डाउनलोड करा, 86चं नको. तर हा जो सिलेबस आहे याची पीडीएफ डाउनलोड करून घेणे, त्याच्या प्रिंट काढून ठेवणे आणि मग नंतर प्रॉपरली जरी तुम्ही क्लासमध्ये जरी बसला असेल तरी ते पीडीएफ तुमच्या सोबत असली पाहिजे. टीचर्स काय सांगतायत, आमचे मेंटर काय सांगतायत ते पर्टिक्युलरली लिहून घेऊन वर्ड टू वर्ड फायनली झालं पाहिजे.
त्यानंतर मला हे नाही कळलं, ते नाही कळलं, हे तुम्हाला विचारता आलं पाहिजे लाईव्ह बॅचमध्ये. त्यानंतरही आजचा पोर्शन झाला आणि आता असं वाटलं की उद्या मला हे नाही कळलं काल, तर लगेचच बॅच सुरू होण्याच्या आधी ते तुम्हाला विचारता आलं पाहिजे की मॅम इथे मला काल कळलं नव्हतं, प्लीज मला हे समजून सांगा. कारण त्यानंतर आम्ही टेस्ट सिरीज किंवा ह्या सगळ्या गोष्टी घेतो, तर त्याच्यातही तुम्हाला मार्क्स पडणे आवश्यक असतात. ओके, सो दिस इज युअर क्लास क्रायटेरिया आणि हा सिलेबस तुम्हाला इतकं करणे गरजेचंच आहे. कोणी जर म्हणत असेल की एमपीएससीचं नोटिफिकेशन आलं नाही, आल्यावर बघू, तर तुम्ही विचार करावा की मी बाकीच्यांनी जी सुरुवात केली त्याच्यापेक्षा मी मागं राहणं किती योग्य आहे. अभ्यास सुरू करावा का की नाही करावा हे तुमचं शेवटी डिसिजन आहे. बट एक ॲज अ टीचर किंवा ॲज अ लीगल ॲस्पिरंट्स मी इतकंच सांगू शकेल की डोंट वेट फॉर एनीवन और डोंट वेट फॉर एनीथिंग. आपल्याकडे मटेरियल इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे, बुक्स अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर आम्हाला तुम्ही कॉल करू शकता, आम्हाला तुम्ही युट्यूबवर कमेंट करू शकता, प्रश्न विचारू शकता आणि डेफिनेटली तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करायला रेडीच असतो. तर अशा प्रकारे तुम्ही बिलकुल तुमचा वेळ वेळ वेस्ट न टाकता, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, तुम्ही बिलकुल तुमचा टाइम जो आहे तो पुरेपूर याला यूज करावा. आता मी एवढ्या वेळ इथे थांबले आहे कारण की तुम्हाला सिलेबस लिहून घेता आला पाहिजे या कारणानुसार. आता थोडंसं मी इकडे जाती आहे आणि इथे तुम्हाला या पॉइंटला एकच समजून सांगण्याचा प्रयत्न करते की एक्झाम्स कधी होणार आहे. आता सध्या जेएमएफसीचं 3 इयर प्रॅक्टिस कंपल्सरीचं तुमच्याकडे माहिती आहे, नॉलेज आलंय, त्याच्यावर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बोलूया किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. तरी सुद्धा इथे थोडासा सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला की ही एक्झाम कधी होणार. आता सध्या आपल्यासोबत 2 एक्झाम आहे, दॅट इज प्रबंधकच्या. रजिस्ट्रारच्या 2 एक्झाम आपल्याकडे आलेल्या आहेत, दॅट इज फर्स्ट इज इंडस्ट्रियल कोर्ट अँड द सेकंड वन इज कन्झ्युमर कोर्ट. ह्या दोन्हीही एक्झाम्स एकाच महिन्यात किंवा असं काही नाही आहे की लगेच होतील म्हणून. बट याचा अजून सिलेबस येण्यासाठी कमीत कमी 2 मंथ्स वेळ आहे. एक सध्या 1-1.5-2 महिने सपोज तुम्हाला जर किंवा एकाही महिन्यात तुमच्याकडे सिलेबस आला सपोज, काही सांगू शकत नाही. एमपीएससीला जर या पोस्टची लवकरात लवकर रिक्वायरमेंट असेल, कारण याच्यासाठी त्यांना ज्युडिशरीशी कन्सर्न करण्याची गरज नाही आहे. दिस इज प्युअरली एमपीएससी पोस्ट आहे. त्यामुळे तर इथे 2 महिन्यात समजा तुमचा म्हणजे जूनच्या एंडिंग पर्यंत किंवा जुलैपर्यंत तुमचा जर सिलेबस आला असेल तर डेफिनेटली तिथून 2 महिन्यामध्ये तुमची एक्झाम होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. जून, जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर मी सांगू शकते की सप्टेंबर 99% एक्झाम होईल किंवा मग सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या दरम्यान या सप्टेंबरमध्ये तुमची एक्झाम होणं एक्सपेक्टेड आहे. आपण एक सप्टेंबर प्रिझ्युम करू शकतो. आणि सिलेबस इतका जास्त मोठा आहे की कॉन्स्टिट्यूशन, सीपीसी, त्याच्यानंतर हे सगळे ऍक्ट, याला आपण अगदी 2 महिन्यात नाही संपू शकतो. मग विद्यार्थी खूप घाई करतात की मॅम हे सगळं संपवतं, तसं पॉसिबल नसतं. तुमचंही सॅटिस्फॅक्शन, आमचंही सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे किंवा त्याच्यावर सगळं प्रॉपरली झालं पाहिजे. एक महिना ऍडमिशन घेऊन सिलेबस तुम्ही किती बघणार आहात, किती रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्ही बघणार आहात, मग तुम्ही एमसीक्यू सोडवणार की रेकॉर्डेड लेक्चर बघणार की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणार, काय करणार. मग त्याच्यामध्ये सपोज जर आता जर आपण हे सगळं करून ठेवलं, त्याच्यामध्ये सपोज तर त्यांनी ऍड केलं की इंग्लिश, हिस्ट्री किंवा रिझनिंग, मॅथमॅटिक्स असं जर पोर्शन ऍड केला, तर तो नंतरचा जो टाइम आहे सिलेबस आल्यानंतर, तर 1 महिना त्याला आपण टाइम यूज करू शकतो. त्यामुळे आपल्या हातात आता आहे की लॉचा सिलेबस कम्प्लीट करणं, जे की एक्सपेक्टेड आहे, जे की आमच्यासारखे तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छितात की हे वाचा, हे वाचा. कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कुठे क्लासेस लावा, काय गरज आहे. जर तुम्हाला मी पर्सनली म्हणते, तुम्हाला वाचल्यानंतर कळत असेल, तुम्ही 1-1.5 तास प्रॉपरली तुमचा वेळ काढून त्याला देऊ शकताय, दिवसभर अभ्यास करू शकताय, खरंच म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतीये तुमची वाचल्यानंतर, काही गरज नाही क्लासची. क्लासमध्ये आम्ही काय करतो, फक्त कन्सेप्ट क्लिअर करून देतो, टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करतो आणि एमसीक्यू प्रोव्हाइड करतो आणि डिस्कशन करतो तुम्हाला. त्याचा एवढाच फरक असतो की विद्यार्थी सोबत असतात, एन्व्हायरमेंट असतं आणि सगळ्यांसोबत आपलं होतं आणि रेग्युलर राहतो आपण. कारण आपण स्वतःच्या मनाने एक दिवस करतो, एक दिवस नाही करत, अशाही काही गोष्टी असतात. पण तरीही तुम्हाला जर सेल्फ स्टडी करायची असेल तर यू कॅन गो, बट स्टार्ट करणं खूप महत्वाचं आहे. कारण नंतर याच्यासाठी तुम्हाला एक्झामसाठी वेळ फार कमी मिळणार आहे. तर पुढचे 4 महिने बेसिकली आपल्याला याचा अभ्यास परिपूर्ण करायचा आहे, हे लक्षात ठेवून चांगल्या प्रकारे त्या अभ्यासाची तयारी तुम्ही करायला सुरुवात करा आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. खाली क्लासेसचा नंबर दिलेला आहे, काही अडचण आली तर तुम्ही कॉल करू शकता किंवा ज्युडिशियल विंग्स ऍप इन्स्टॉल करू शकता किंवा तुम्ही युट्यूबच्या
कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता आणि प्रश्न विचारू शकता. कोणतेही प्रश्न विचारायचे नाही आहेत आपल्याला फक्त एक्झामशी रिलेटेड आणि तुमच्या ह्या एक्झामशी रिलेटेड प्रश्न तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. यावेळेसही सुद्धा लॉच्या विद्यार्थ्यांची लॉटरी मी असं म्हणू शकेल, कारण जेएमएफसीच्याही वॅकन्सी येणार आहेत तर कमी येणार नाही आहे आणि अजून 1-2 लॉ ऑफिसरच्या वॅकन्सी तुमच्या समोर उभ्या राहू शकतात पुढच्या 2 महिन्यामध्ये. पण ह्याही आता आपल्या हातात आलेल्या आहे. आपण फॉर्म भरले आहे. वी ऑल आर द इलिजिबल, जे कोणीही होते ते. अँड देन यू स्टार्ट युअर प्रिपरेशन्स राईट नाऊ. डोंट वेस्ट युअर टाइम. बेस्ट ऑफ लक. हा सिलेबस मात्र प्रॉपरली करणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.